हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मूग डाळीचा हलवा पाहणार आहोत आणि त्यासाठी इथे मी 1 कप मूग डाळ 2 तास आधी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे आणि 2 तासानंतर त्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाणी न घालता जाडसर मी वाटून घेतलेली आहे। तर याप्रमाणे आपली डाळ वाटून झालेली आहे। तर गॅसवर एका कढईमध्ये 3 चमचे भरून तूप घेतलेलं आहे। तुम्ही इथे कढईऐवजी नॉनस्टिक पॅनचा वापर केला तरीही चालेल। तर इथे सुरुवातीला मी तुपामध्ये 1.5 चमचा बारीक रवा घातलेला आहे आणि तो अर्धा मिनिट परतून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन घालून इथे मी चांगलं अगदी सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत मी हे परतून घेतलेलं आहे। रवा घातल्यामुळे दाणेदारपणा येतो हलव्याला आणि बेसनामुळे खमंगपणा अधिक वाढतो। पाहू शकता आपल्याला हवा तसा कलर बेसनाचा आलेला आहे आणि त्यानंतर वाटलेली जी मिक्सर मधली डाळ होती ती मी यामध्ये ऍड करून लगेच मी ढवळून घेतलेला आहे। कढई आपली सुरुवातीपासूनच गरम असते आणि तूपही चांगलं गरम झालेलं असतं तर डाळ टाकल्या की लगेच गुठळ्या पडण्याची शक्यता असते। त्यामुळे मी लगेच इथे ढवळून घेऊन 1 चमचा वरून तूप घातलेलं आहे। तूप आपल्याला एकूण 4 चमचे आतापर्यंत लागलेलं आहे आणि हे आपल्याला सतत ढवळत राहून व्यवस्थित खळखळीत असं बदामी सोनेरी रंगावर तसेच आपण जे तूप टाकलेलं आहे ते कडेने सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे। 5 मिनिटं आधी मी इथे बदाम, पिस्ता आणि काजूचे बारीक काप करून टाकलेली आहेत आणि ती त्याच्याबरोबर परततील जरा खरपूस होतील यासाठी। त्यानंतर मी अर्धी वाटी साधारण 4 चमचे दूध पावडर याच्यात मिक्स केलेली आहे। त्याचबरोबर 2.5 कप इथे मी दूध मिक्स करून हे चांगलं ढवळून घेतलेलं आहे। छान ढवळून एकजीव होऊन मुरण्यासाठी मी ह्याला थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं आहे। छान मुरून घट्ट झाल्यावर यामध्ये मी पाऊण कप साखर घातलेली आहे आणि वरून पुन्हा 1 चमचा तूप मी घातलेला आहे। यामुळे यावर चकाकी छान येते। तर इथे दूध पावडरी ऐवजी तुम्ही मावाही वापरू शकता आणि दुधाऐवजी आपण साखरेचा पाक, साखर अशीच न घालता पाक करून तेही तुम्ही घातलं तरी छान लागतो। तर इथे 2 मिनिटं झाकण ठेवून मुरल्यानंतर मी इथे जायफळ आणि वेलचीची पूड घालून व्यवस्थित पुन्हा एकदा छान ढवळून घेतलेला आहे आणि 1 मिनिट भरानंतर आपली आजची गोडाची रेसिपी मूग डाळीचा हलवा अतिशय पौष्टिक आणि दाणेदार असा मस्त साजूक तुपातला मूग डाळीचा हलवा तयार आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की याप्रमाणे करून पहा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।